नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. महाटीईटी 2026 साठी आपण महारिव्हिजन सिरीज चालू करत आहोत. पेपर क्रमांक 2 SST समाजशास्त्र या विषयासाठी. तर आजपासून आपलं शेड्यूल सुरू होत आहे. 15 मे डेली दररोज रात्री 10 वाजता आपलं लाईव्ह सेशन असेल आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, एक इयत्तेचं जे पाठ्यपुस्तक आहे तर ते प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पूर्ण त्याची एक रिव्हिजन टाकणार आहोत आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न आणि काही मागील वर्षाचे PYQ आहेत तर ते पण आपण पाहणार आहोत. आज आपलं इयत्ता 6वीचं भूगोल हे जे पाठ्यपुस्तक आहे तर ते आपण कव्हर करून घेणार आहोत. त्यामुळं नवीन जे कोणी महाटीईटी 2026 ची तयारी करणारे पहिल्यांदा चॅनलशी जोडलं गेलेलं आहे, सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर 15 मे आजपासून आपले हे रिव्हिजन सिरीज चालू होत आहे. तुम्ही नक्की चॅनलशी जर जोडले गेलेले राहात, डेली अटेंड कराल व्यवस्थित ही सिरीज अगदी शेवटपर्यंत, तर तुम्हाला 100% एक 10 मार्काचा फरक तुम्हाला तुमच्या पेपरमधल्या मार्क्समध्ये जाणवलेला दिसेल. आज 15 तारीख आपण 6वी भूगोल कव्हर करणार आहोत. 16 मेला आपलं 7वी भूगोल असेल, 17 मेला 8वी भूगोल, 19 मेला 9वी भूगोल, 20 मेला 10वी भूगोल आणि 21 मे 11वी व 22 मेला 12वी भूगोल. बघा 15 ते 22 मे पर्यंत आपलं पूर्ण 6वी ते 12वीचे जे पाठ्यपुस्तक आहेत तर त्याचं टोटल रिव्हिजन तुम्हाला 22 मे पर्यंत कंप्लीट झालेलं असेल. 23 ते 29 मे आपलं इतिहासचं रिव्हिजन सेशन होईल आणि तिथून 30 मे पासून 5 जून पर्यंत आपलं नागरिकशास्त्राचं रिव्हिजन सेशन असेल. तर अशा पद्धतीनं 5 जून पर्यंत आपण फक्त पाठ्यपुस्तक रिवाइज करणार आहोत प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये. तुम्ही काय करायचं आहे, चॅनल आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर तिथून काय करायचं आहे, तुम्ही ते चॅनल जॉईन करा. या पाठ्यपुस्तकाची PDF आहे. आता आज आपलं 6वी भूगोल होणार आहे तर आजची हायलाइट केलेली पाठ्यपुस्तकाची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईन. दिवसभर ते तुम्ही पुस्तक वाचायचं आहे, रात्री 10 वाजता लाईव्ह अटेंड करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये लाईव्ह घेणार आहोत. उद्या 7वी भूगोलाचं जे पाठ्यपुस्तक आहे तर ते तुम्हाला अपलोड करून दिलं जाईल हायलाइट केलेलं. त्यामुळे हायलाइट केलेली पाठ्यपुस्तकं मी सर्वांनाच विनामूल्य देत आहे टेलिग्राम चॅनलवर. त्यामुळे त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. दिवसभर तुम्ही पुस्तक वाचू शकता किंवा तुमच्याकडे ज्या नोट्स असतील त्या वाचू शकता किंवा आपण सगळ्या पाठ्यपुस्तकाच्या 6वी ते 10वी पर्यंतच्या नोट्स सुद्धा बनवलेल्या आहेत आणि त्या नोट्स काय करू शकताय तुम्ही, तर त्या नोट्स सुद्धा तुम्ही परचेस करू शकताय. नोट्सची किंमत आहे फक्त 350 रुपये. इथे बघा आपलं 6वी ते 10वी हायलाइटेड नोट्स असतील, त्याचबरोबर 6वी ते 12वीची हायलाइटेड पुस्तके आणि मागच्या 7 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत SSTच्या, तर हे एवढं सगळं तुम्हाला 350 रुपये मध्ये मिळेल. बघा तुम्हाला जर फक्त भूगोलाच्या, फक्त इतिहासाच्या किंवा फक्त नागरिकशास्त्र याच्यापैकी नोट्स परचेस करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. कोणत्याही एका विषयाचे जरी घेतल्या तरी तुम्हाला हायलाइटेड सगळी पुस्तकं 6वी ते 12वी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र प्लस SSTच्या प्रश्नपत्रिका मोफत दिल्या जातील. आणि कॉम्बो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 350 रुपये काय असेल, तर आपलं 350 रुपये पूर्ण ही नोट्सची PDF तुम्हाला मिळून जाईल. आपला टेलिग्राम ग्रुप आहे प्रायव्हेट, त्या ग्रुपला तुम्हाला ऍड केलं जाईल आणि तिथून तुम्ही या सगळ्या PDF वाचू शकताय सगळ्या नोट्सच्या. आणि टू दी पॉइंट नोट्स काढलेले आहेत. इथं मी तुम्हाला सॅम्पल दाखवते. तर इयत्ता 6वीच्या ह्या टू दी पॉइंट अगदी स्टेट बोर्डच्या पुस्तकाला धरून या सगळ्या नोट्स तयार केलेल्या आहेत. जिथे जिथं गरज आहे तिथं मॅप सगळं व्यवस्थित माहित आहे का तुम्हाला, याच्या अंतर्गत तुम्हाला प्रश्न विचारलाच जातो आणि याच्यावर येतोच प्रश्न. तर असे हे नकाशे वगैरे जोडलेले आहेत. आता हे तुम्हाला असं एखादं मापक असेल, आता हे जे आहे तर हे काय आहे, साधा तापमापक आहे. तर अशी चित्र सुद्धा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये, भूगोलामध्ये किंवा इतिहासामध्ये तुम्हाला बोधचिन्ह विचारलेली दिसतात. तर ती बोधचिन्ह ॲज इट इज आपण पाठ्यपुस्तकातली लावलेली आहे. ज्यांना नोट्स परचेस करणं शक्य आहे त्यांनी जरूर परचेस करा, तुम्हाला डबल बेनिफिट होईल. आणि आपण काय करणार आहोत, आजपासून 5 जून पर्यंत आपली सगळी स्टेट बोर्डची पाठ्यपुस्तकं कव्हर करणार आहोत. आता आज पहिलं आपलं लाईव्ह सेशन असणार आहे, त्याच्यासाठी आपण हे मॅरेथॉन लेक्चर घेत आहोत. या मॅरेथॉन लेक्चरमध्ये कंटेंटचा, तुमचा भूगोलचा जो काही भाग असेल तो आता इथं सगळं हे भूगोलाचं पाठ्यपुस्तक आहे तर ते सगळं आपण इथं रिवाइज करणार आहोत आणि याच पुस्तकावर आधारित प्रश्न आणि काही PYQ आपण 10 वाजता पाहणार आहोत. त्यामुळे 10 वाजता सुद्धा सर्वांनी जरूर युट्यूब चॅनलला आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट राहायचं आहे आणि तिथं आपण लाईव्ह प्रश्न सोडवणार आहोत. त्यामुळे तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट करू शकता. सुरू करूया आपण इयत्ता 6वी भूगोल. आता 6वी भूगोलामध्ये कंटेंटचा भाग बघून घेऊ आपण. काय बघायचं आहे आपल्याला 6वी भूगोलामध्ये, तर इथं सुरुवातीला अनुक्रमणिका पाहून घेऊ. बघा पहिला धडा आहे पृथ्वी आणि वृत्ते.
दुसरा धडा आहे वृत्ते वापरूयात, तिसरा आहे पृथ्वी गोल, त्याच्यानंतर चौथा आहे हवामान, त्याच्यानंतर पाचवा धडा आहे तापमान, सहावा आहे महासागरांचे महत्व, सातवा आहे खडक खडकांचे प्रकार, आठवा आहे नैसर्गिक संसाधने, नववा ऊर्जा संसाधने आणि दहावा आहे मानवी व्यवसाय. आता मानवी व्यवसायामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक, चतुर्थ क्षेत्रातले जे व्यवसाय आहेत तर 100% तुम्ही मागच्या टीईटीचे प्रश्न काढून बघा. तुम्हाला द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्राशी संबंधित, तुम्हाला व्यवसायाशी संबंधित प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण आता जेवढं हायलाइट केलेलं आहे हे पाठ्यपुस्तक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटेल हायलाइटेड स्वरूपात. आता इथं बघा वृत्ते आणि पृथ्वी. आता याच्यामध्ये इथं तुम्हाला जगाचा नकाशा दिलेला आहे. फक्त लोकेशन लक्षात ठेवा. इथं तुम्हाला उत्तर अमेरिका आहे, इकडे दक्षिण अमेरिका आहे, या आणि इकडं आफ्रिका खंड आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंड हा जो आहे हा युरोप खंड आहे, हा आशिया खंड आहे. दोन्हीला एकत्रित युरेशिया म्हटलं जातं आणि हा आहे ऑस्ट्रेलिया खंड आणि हा शेवटचा आहे अंटार्क्टिका खंड. आता महासागर पण बघून घ्या, आपल्याला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे त्यामुळं हा जगाचा नकाशा, त्या खंडाचं स्थान आणि आजूबाजूचे जे महासागर आहेत त्यांचं लोकेशन तुम्हाला माहित पाहिजे. आता अंटार्क्टिका आणि आफ्रिका खंडाच्या मध्ये इथं दक्षिण महासागर आहे, त्याच्यानंतर आशिया खंडाच्या दक्षिणेला इथे हिंदी महासागर आहे, त्याच्यानंतर इकडे बघा इकडे पॅसिफिक महासागर आहे. त्याचबरोबर इथं उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंड या इथं मध्ये आफ्रिका खंड आणि अमेरिका खंड यांच्यामध्ये इथं अटलांटिक महासागर आहे. आणि आणखीन एक प्रश्न येऊन गेलेला आहे बघा. तर यस या आकाराचा हा अटलांटिक महासागर आहे. यस या अटलांटिक महासागराचा आकार कसा आहे तर हे सुद्धा विचारलेलं आहे. आणि युरोप आणि आशिया दोन्हीला एकत्रित काय म्हटलं जातं, युरेशिया म्हटलं जातं. आणि आपला जो भारत आहे तर तो आशिया खंडामध्ये आहे. एवढी बेसिक माहिती. आणि इथं वरच्या साईडला जर तुम्ही उत्तर गोलार्ध इकडे जर गेलं तर इकडे तुम्हाला आर्टिक महासागर पाहायला मिळेल. आता इथं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपण काय करूया बघूया, हायलाइट केलेलं बघूया. तर बघा आता अक्षवृत्ते म्हणजे काय बघा. तर ज्यावेळी आपण पृथ्वी गोल काढतो त्यावेळी आडव्या ज्या काल्पनिक रेषा आहेत तर त्यांना म्हटलं जातं अक्षवृत्ते. उभ्या ज्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना काय म्हटलं जातं, रेखावृत्ते म्हटलं जातं. आता या आडव्या ज्या रेषा त्यांना अक्षवृत्त म्हटलं जातं. आणि या अक्षवृत्तामध्ये सगळ्यात जे मोठं, जे बरोबर पृथ्वीला 2 भागामध्ये विभागतं ते आहे विषुववृत्त. विषुववृत्त बेसिक माहिती सांगत आहे, याच्यावर प्रश्न येतात. तर पृथ्वीचे समान 2 भाग करणारं जे अक्षवृत्त आहे त्याला विषुववृत्त म्हटलं जातं. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे काय होतात, 2 भाग होतात. आणि त्यांना अनुक्रमे बघा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे इथे तुम्हाला पृथ्वी गोलाची कोनीय मापे दिलेली आहेत. त्याच्यानंतर आता रेखावृत्त म्हणजे काय, पृथ्वी गोल आपण काढल्यानंतर ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं, रेखावृत्त म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये 0 अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हटलं जातं. आणि या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे अंशामध्ये सांगितलेली. आता इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, 0 अंश जे रेखावृत्त आहे तर त्याला काय म्हटलं जातं, मूळ रेखावृत्त म्हटलं जातं. ऍडिशनल माहिती बघा 0 अंश रेखावृत्ताबद्दल. तर 0 अंश रेखावृत्तावरून जगाची प्रमाणवेळ ठरवली जाते. आणि ही जी प्रमाणवेळ आहे किंवा 0 अंश रेखावृत्त असणारं जे स्थान आहे तर ते आहे ग्रीनिच लंडन येथे. त्याच्यानंतर विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तामधील अंतर जे आहे तर ते किती असतं, 111 किलोमीटर. त्याचबरोबर आता इथे बघा प्रत्येकी 1 अंशाच्या अंतराने एकूण किती रेखावृत्ते आहेत तर 360 रेखावृत्त आहेत. त्यापैकी 0 अंश जे रेखावृत्त आहे त्याला मूळ रेखावृत्त म्हटलं जातं. त्याच्यानंतर 180 अंश रेखावृत्त, 180 अंश जे रेखावृत्त आहे तर ते आंतरराष्ट्रीय वार रेषेशी संबंधित आहेत. मूळ रेखावृत्त म्हणजे 0 अंश रेखावृत्त हे काय आहे, याच्यावरून जगाची प्रमाणवेळ ठरवली जाते. आणि भारताचे जे प्रमाणवेळ ठरवणारं रेखावृत्त विचारलं तर ते आहे 82.5 पूर्व रेखावृत्त. जगाची प्रमाणवेळ ठरवणारे 0 अंश आणि भारताचे प्रमाणवेळ ठरवणारे रेखावृत्त आहे 82.5 अंश पूर्व. आता 1 अंश पूर्व ते 179 पूर्व रेखावृत्ते म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण 179 रेखावृत्ते आहेत. आणि पश्चिम गोलार्धामध्ये पुन्हा 179 रेखावृत्ते आहेत. आता इथं पण IMP फॅक्ट्स आहेत. लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तामधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर किती असतं तर 111 किलोमीटर इतकं असतं. त्याच्यानंतर पुढे आता इथं बघा ही जे आता हे माहित आहे का तुम्हाला, हा जो चार्ट आहे तो अतिशय IMP आहे. इथं काय दिलेलं आहे तर
कोणत्याही दोन रेखावृत्तादरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते आणि विषुववृत्तावर ते हे अंतर सर्वाधिक असते, तर ध्रुवावर ते किती असतं? 0 असतं. आता बघा, विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर किती आहे? 111 किलोमीटर. त्याच्यानंतर कर्कवृत्त मकर वृत्तावर किती आहे? 102 किलोमीटर. आर्टिक अंटार्क्टिक वृत्तावर किती आहे? 44 किलोमीटर. आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर किती आहे? तर ते 0 किलोमीटर. आता पृथ्वी गोलावरील अक्षवृत्तेवर रेखावृत्ते यांच्यामुळे काय होते? तर वृत्तजाळी तयार होते. इथं बघा, ह्या आडव्या ज्या रेषा आहेत, ह्या आडव्या रेषा आणि उभ्या रेषा या सगळ्या मिळून काय बनतं? तर अशा प्रकारची वृत्तजाळी बनते. आता भौगोलिक माहिती प्रणाली, ज्याला GIS म्हटलं जातं, GIS चा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. ज्याला त्याच्यानंतर जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जी आहे तर त्याला GPS म्हटलं जातं, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. आणि यांचा काय वापर इथं बघा, तर स्थान निश्चितीसाठी GIS आणि GPS वापरलं जातं. आणि GPS उपकरण इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं पहिला धडा आपला संपलेला आहे. त्याच्या महत्वाच्या फॅक्ट्स बघितल्या आपण. आता दुसरा धडा बघा, आफ्रिका खंडातील नाईल नदी ही व्हिक्टोरिया सरोवरामध्ये उगम पावते. आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते. इथं तुम्हाला ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा दिलेला आहे. तुम्ही इयत्ता 10वीचं जर पाठ्यपुस्तक काढलं तर तुम्हाला भारत आणि ब्राझील तुलनेनं प्राकृतिक असेल, त्याच्यानंतर ब्राझीलची आणि भारताची तुलना करून माहिती तुम्हाला दिलेली आहे इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. बेसिक बघा, वृत्ते वापरूया या पाठांतर्गत तुम्हाला ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे. आता ब्राझीलचा नकाशा अभ्यासत असताना काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, तर इथं बघा, तर अमेझॉन नदी खोरं हे ब्राझीलमधील सर्वात मोठं नदी खोरं आहे. ब्राझीलमध्ये इतरही नद्या आहेत, ज्याच्यामध्ये पॅराना नदी आहे, त्याच्यानंतर इकडं उरुग्वे नदी आहे, त्याच्यानंतर पॅराग्वे इकडे आहे, इकडे पॅराना नदी आहे, इकडे ब्राझीलचं पठार आहे, इथं साऊ फ्रान्सिस्को नदी आहे. आता या इतक्या नद्या विचारल्या जाणार नाहीत. आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पिको दी नेब्लिना हे काय आहे, तर ब्राझीलमधील सर्वात उंच शिखर आहे पिको दी नेब्लिना. तिकडं महाराजा बेट आहे, त्याच्यानंतर इकडं उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि इकडे दक्षिण अटलांटिक महासागर आहे. अशा पद्धतीनं किनारा ब्राझीलला लाभलेला आहे. आणि ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया आणि ब्राझीलमधील सर्वात मोठं नदीखोरं अमेझॉन नदीखोरं. आता हे जे अमेझॉन नदीखोरं आहे तर ते उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पण येतं, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. त्यामुळं हे पुन्हा तिथं ज्यावेळी आपण कटिबंध अभ्यासतो त्यावेळी तिथं पुन्हा तुम्हाला अमेझॉन नदीखोऱ्याचा उल्लेख आढळेल. त्याच्यानंतर पुढे बघा, आता इथं हा किंवा ही जी आकृती इथं दिलेली आहे तर इथं महत्वाची वृत्ते दिलेली आहेत आणि या महत्वाच्या वृत्तावरून तुम्हाला PYQ विचारलेले आहेत. आता इथं बघा, इथं पृथ्वीचा समान भाग करणारे हे सर्वात मोठं अक्षवृत्त, ज्याला विषुववृत्त म्हटलं जातं, 0 अक्षवृत्त ज्यालाच विषुववृत्त म्हटलं जातं. आता या अक्षवृत्तापासून उत्तरेकडे 23.5 वर जे अक्षवृत्त आहे तर त्याला कर्कवृत्त म्हटलं जातं आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जे 23.5 अक्षवृत्त आहे तर त्याला मकरवृत्त म्हटलं जातं. पुन्हा विषुववृत्तापासून 66.5 उत्तरेकडे जे अक्षवृत्त आहे त्याला आर्टिक वृत्त म्हटलं जातं आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जे अक्षवृत्त आहे तर त्याला म्हटलं जातं अंटार्क्टिक वृत्त. आणि त्याच्यानंतर विषुववृत्तापासून 90 उत्तरेला उत्तर ध्रुव आहे आणि विषुववृत्तापासून दक्षिणेला कोणतं ध्रुव आहे, तर दक्षिण ध्रुव आहे. 90 दक्षिणेला दक्षिण ध्रुव आहे. परत बघा, हे लोकेशन तुम्हाला विचारलं जातं. विषुववृत्तापासून 23.5 उत्तरेला कर्कवृत्त, 23.5 दक्षिणेला मकरवृत्त, विषुववृत्तापासून 66.5 उत्तरेला आर्टिक वृत्त, विषुववृत्तापासून 66.5 दक्षिणेला अंटार्क्टिक वृत्त, 90 उत्तरेला बघा विषुववृत्तापासून उत्तर ध्रुव आणि दक्षिणेला 90 दक्षिण ध्रुव. आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, तर हा जो 23.5 उत्तर आणि दक्षिण हा जो पट्टा आहे तर या पट्ट्यामध्ये हा उष्णकटिबंधाचा पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये सूर्याची जी किरणं आहेत तर ती कशी पडतात, डायरेक्ट लंबरूप पडतात. कशी पडतात, लंबरूप पडतात. आणि त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे 23.5 ते 66 उत्तरेला आणि दक्षिणेला, तर इथं काय आहे, तर इथं सूर्याची किरणे जी आहेत तर ती तिरपी पडतात आणि ज्यावेळी आपण ध्रुवाकडे जातो 66.5
उत्तर ते 90 अंश उत्तर, तर तिथं सूर्याची जी किरणं आहेत तर ती अति तिरपी पडतात. मग तापमान सगळ्यात जास्त कुठं असणार आहे? लंबरूप किरणं इथं विषुववृत्ताच्या भागामध्ये पडतात. त्यामुळे हा जो भाग आहे तर तो कटिबंधाचा भाग आहे आणि जे कटिबंध आहेत तर ते आपण पुढे अभ्यासायचे आहेत. होप एवढं तुम्हाला समजलं असेल. आता पुढे बघा, जे आता इथं सांगितलेलं आहे तेच इथं एक्सप्लेन केलेलं आहे. पुन्हा इथं पण प्रश्न आलेला आहे, जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटी ओळखला जातो. जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी म्हणून ओळखला जातो आणि तो कुठं आहे? तर इटली द्वीपकल्पावर आहे. क्षेत्रफळ किती आहे? 0.44. त्याच्यानंतर पुढे 0 अंश रेखावृत्त. आता हे 0 अंश रेखावृत्त कुठं आहे? तर प्रमाणवेळ दर्शवणारे रेखावृत्त आहे आणि त्याला ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणून ओळखलं जातं, ज्याला GMT देखील म्हटलं जातं. ग्रीनविच मीन टाइम म्हणूनही या 0 अंश रेखावृत्ताला ओळखलं जातं. त्याच्यानंतर पुढे विषुववृत्त हे काय आहे? बृहतवृत्त आहे आणि तसेच एकमेकांसमोरील 2 रेखावृत्ते मिळून बृहतवृत्ते तयार होतात आणि पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी काय होतो? त्यांचा वापर होतो. इथं आपला दुसरा धडा संपलेला आहे. सगळे क्वेश्चन आपण रात्री सोडवून घ्यायचे आहेत. त्यामुळं जेवढ्या जणांनी हे सेशन अटेंड कराल, जेवढे जण हे सेशन पाहाल तर त्यांनी काय करा, 10 वाजता जरूर जोडले जा. लाईव्ह सेशन असेल. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नोटिफिकेशन दिलं जाईल आणि नोटिफिकेशन वरून तुम्ही 10 वाजता काय करू शकता, तर आपलं लाईव्ह सेशन अटेंड करू शकता. आता त्याच्यानंतर बघा, भूगोल दालन. आता भूगोल दालन, आता ह्याच्यामध्ये हे काय आहे? तर आर्था. हे अर्थ काय आहे? तर आर्था हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे आणि तो कुठं आहे? तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यात यारमत या ठिकाणी. कुठं आहे बघा, तर मेन हे जे राज्य आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये, तर मेन या राज्यात यारमत नावाचं जे ठिकाण आहे तर तिथं हा आर्था सर्वात मोठा पृथ्वीगोल ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं चौथा धडा हवामान याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपल्याला काही कन्सेप्ट बघायचे आहेत. आता हवामान बघा, हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशांचे हवामान. बघा आता कशी दीर्घकालीन स्थिती, तर सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशाचे हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. म्हणजे एखाद्या प्रदेशातील हवेची जी सरासरी स्थिती आहे तर त्या स्थितीला काय म्हटलं जातं? हवामान. हवामान म्हणजे काय? हवेची सरासरी स्थिती. आता हवेमध्ये तापमान आहे, वारे, आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार काय होत असतात? बदल होत असतात. आता हवेचे अंगे बघायचे आहेत. हवेचे अंगे ज्याच्यामध्ये पहिला आहे तापमान. आता या फक्त कन्सेप्ट आहेत, समजून घ्या. समुद्र सपाटीपासून जसं उंच जाऊ तसं हवेचं तापमान कसं होतं? कमी होतं. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते. ज्यावेळी आपण विषुववृत्त अभ्यासतो तर विषुववृत्तापासून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे तापमान काय होतं? कमी कमी होत जातं. त्याच्यानंतर पुढे हवेचा दाब. आता तापमान बघितलं, आता हवेचं दुसरं अंग आहे दाब. हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो आणि यालाच काय म्हटलं जातं? हवेचा दाब म्हटला जातो. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा जो दाब आहे तर तो जास्त असतो आणि उंचीनुसार कमी होतो. पृथ्वीचा जे पृष्ठभाग आहे तर तिथं जास्त असतो आणि उंचीनुसार आपण जसं वर जाऊ तसा हवेचा दाब कसा होतो? कमी होत जातो. आता वारे बघायचे आहेत. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते, त्यास काय म्हटलं जातं? वारा. बघा, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात. इथं प्रश्न आलेला आहे. वारे कसे वाहतात? तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात आणि हवेच्या दाबातील फरकानुसार काय ठरत असतो? वाऱ्याचा वेग ठरत असतो. आता पुढे आहे आर्द्रता. तर वातावरणात काय असतं? बाष्प असतं. ज्या हवेत बाष्प असते ती हवा कशी असते? दमट असते. ज्या हवेमध्ये बाष्प असते ती हवा दमट असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते. हे जे मी कन्सेप्ट हे ज्या लाईन सांगत आहे त्या ॲज इट इज तुम्ही तशाच लक्षात ठेवायचं आहेत. बघा, जास्त तापमानाची एखादी हवा असेल तर तिथं काय? जास्त बाष्प मावू शकते. आता इथं जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर बघा, एखादा समुद्र आहे, बाष्पीभवन क्रिया होते, सूर्य किरणे पडतात आणि सूर्यामुळे पाण्याची वाफ, तिथं समुद्राचे जे पाणी आहे तर त्याची वाफ होते आणि ती वाफ काय होते? वर होते. मग तापमान जास्त असेल तर बाष्प म्हणजेच काय? पाण्याची वाफ. तर जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते. आता वृष्टी बघा, हवेतील बाष्पाची पाणी व हिम यात होणारे रूपांतरण आणि ते पुन्हा पृथ्वीवर येणे याला वृष्टी म्हणतात. आता वृष्टी म्हणजे फक्त पाऊस का? तर नाही. पाऊस आहे, हिम आहे, गारा, ही काय आहेत?
वृष्टीची वेगवेगळी रूपे आहेत. त्याच्यानंतर पुढे एखाद्या ठिकाणच्या हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. हवामान बघा तिथल्या प्रदेशानुसार बदलत असतं. तापमान असेल, हवेची जी विविध अंगे बघितली आपण, वारा असेल, तापमान असेल, तर त्या सगळ्यानुसार हवामान काय असतं तर प्रत्येक ठिकाणी बदलत जातं. त्याच्यानंतर सजीवांचा आहार, निवारा या बाबीवरही हवामानाचा परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करते. इथं काय लक्षात ठेवायचं आहे, पाण्याचं जे वितरण आहे पृथ्वीवरचं पाण्याचे वितरण, तर त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवतं, हवामान. पुढे इथं हा पण धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर छोटे छोटे अगदी 6वीचं पाठ्यपुस्तक आहे त्यामुळे इतका जास्त कंटेंट नाहीये याच्यात. त्याच्यानंतर तापमान बघा. आता तापमान हा धडा अभ्यासत असताना आता इथं मग अशा आपण कटिबंध त्याच्यामध्ये बघितलं होतं बघा. हा 23.5 इकडं खाली दक्षिणेला आणि 23.5 उत्तरेला, विषुववृत्तापासून हे विषुववृत्त आहे, इथून 23.5 उत्तरेला आणि दक्षिणेला हा जो पट्टा आहे, तर इथं सूर्याची किरणे, इथं सूर्य दाखवलंय, इथं किरणे लंबरूप पडतात त्यामुळे तापमान सगळ्यात जास्त इथं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे 23.5 उत्तर ते 66.5 उत्तर, हा जो मधला पट्टा आहे तर या पट्ट्यामध्ये थोडी तिरकी पडतात आणि वरचा जो ध्रुवाकडचा भाग आहे तर तिथं जास्त तिरपी काय पडत असतात, सूर्याची किरणे पडत असतात. लंबरूप कुठे पडतात तर विषुववृत्तापासून 23.5 उत्तर आणि खाली 23.5 दक्षिणेला, कर्क आणि मकर वृत्ताच्या दरम्यान. आता इथं दिलेलं आहे बघा, तिथं कटिबंध व्यवस्थित दिलेले आहेत. तर इथं 0° हे काय झालं, आपलं विषुववृत्त झालं आणि या विषुववृत्तापासून उत्तरेकडचे आणि दक्षिणेला 23.5 हे जे अक्षवृत्ते आहेत, याला कर्कवृत्त म्हटलं जातं आणि इकडे आहे मकर वृत्त. तर या दरम्यानचा जो मधला प्रदेश आहे तर हा आहे उष्ण कटिबंधाचा. का तर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्याच्यानंतर 23.5 ते 66.5 उत्तरेला आणि 23.5 ते 66.5 दक्षिणेला, हा एवढा जो पट्टा आहे तर हा पट्टा इकडं आणि हा पट्टा इथं. तर इथं सूर्याची किरणे थोडीशी तिरपी पडतात त्यामुळे हा समशीतोष्ण कटिबंधाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. आणि 66.5 ते 90°, 66 ते 90 हा इकडं उत्तरेला आणि इथं दक्षिणेला आणि सेम उत्तरेला 66.5 ते 90° उत्तर हा जो पट्टा आहे तर हा शीत कटिबंधाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. परत एकदा बघा, विषुववृत्तापासून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे 23.5 उष्णकटिबंधीय पट्टा, विषुववृत्तापासून 23.5 विषुववृत्त नाही 23.5 ते 66.5 हा जो पट्टा आहे उत्तर आणि दक्षिणेला तर त्याला समशीतोष्ण कटिबंधाचा पट्टा म्हटलं जातं. आणि 66.5 ते 90° उत्तर आणि दक्षिण हा जो पट्टा आहे तर त्याला म्हटलं जातं शीत कटिबंधाचा पट्टा. पुढे आता जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापतात, त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसे हवेच्या तापमानामध्ये घट होते. समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. इथं काय लक्षात ठेवायचं आहे, जमिनीच्या पृष्ठालगत तापमान जास्त असतं आणि आपण जसजसं वर जाऊ तसं ते तापमानात काय होतं, घट होत जाते किंवा कमी होऊ लागतं. आता पुढे बघा, समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत जाते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असतात. समुद्रकिनारी हवा कशी असते, आर्द्र आणि उबदार, आणि खंडांतर्गत भागामध्ये बाष्प नसल्याने हवा कशी असते, कोरडी. परत एकदा बघा, समुद्रकिनारी भागामध्ये हवा आर्द्र आणि उबदार असते तर खंडांतर्गत भागामध्ये हवा कशी असते, कोरडी असते. आता दिवसभराचं जे कमाल आणि किमान तापमान आहे त्यातील फरकास काय म्हटलं जातं, तापमान कक्षा. दिवसभरातील जास्तीत जास्त जे तापमान आणि कमीत कमी तापमान आहे या दोन्ही मधला जो फरक आहे त्याला काय म्हटलं जातं, तापमान कक्षा. आता इथं तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. मुंबईचं तापमान कसं आहे, सम आहे आणि नागपूरचं तापमान कसं आहे, विषम आहे. परत एकदा बघा, मुंबई सम तापमान, नागपूर विषम तापमान. का, मुंबईच्या तिथं समुद्र किनारा लाभलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं काही प्रवाह दिलेले आहेत, सागरी
प्रवाह, सागरी प्रवाह, या सागरी प्रवाहाचा आपल्याला पुढे पण अभ्यास करायचा आहे. तर बघा आता हे जे सागरी प्रवाह आहेत आपण बघूनच घेऊ. तर उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, त्याच्यानंतर युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे जे खंड आहेत. आता एक्झॅक्ट हे प्रवाह वाहतात कसे बघा, तुम्हाला इथं काही बाण गुलाबी रंगामध्ये दिसतील, काही निळ्या रंगामध्ये दिसतील आणि प्रत्येकाची दिशा वेगळी वेगळी आहे आणि चक्राकार मार्गाने हे असे फिरताना वगैरे दिसतील. आता हे जे प्रवाह आहेत तर तुम्हाला इथं जर बघितला तर हे जे गुलाबी बाण दिसत आहेत तर हे काय आहेत, उष्ण प्रवाह आहेत आणि हे जे निळे बाण आहेत तर हे सगळे निळे बाण काय आहेत तर थंड प्रवाह आहेत. आता बघा हा इथं तुम्हाला विषुववृत्ताची जर ही आपण रेषा बघितली तर विषुववृत्ताचा जवळचा आसपासचा जो भाग आहे तर तो कसा आहे तर उष्ण कटिबंधाचा भाग आहे. त्यामुळे विषुववृत्ताच्या जवळच्या भागामध्ये तुम्हाला गुलाबी रंगाचे बाण दिसतील, कारण तिथं उष्ण भाग असल्यामुळे गुलाबी रंगाचे बाण आणि गुलाबी रंगाचे बाण काय दर्शवतात तर उष्ण प्रवाह. त्यामुळं विषुववृत्ताच्या जवळ तुम्हाला उष्ण प्रवाह पाहायला मिळतील आणि जसजसं आपण तुम्ही उत्तरेला आणि दक्षिणेकडे जाल, विषुववृत्तापासून लांब जाल, तसं तुम्हाला शीतप्रवाह पाहायला मिळतील. आता इथं बघा हे प्रवाह तुम्हाला एक्झॅक्ट नावानिशी आता या पाठ्यपुस्तकातून पाठ करणे अपेक्षित नाही. आता हे प्रवाह करत असताना इथं सोमाली प्रवाह, इथं ॲग्युलस प्रवाह, वेंगुला प्रवाह, ब्राझील प्रवाह, आता हे प्रत्येक प्रवाहाची नावं का वेगवेगळी आहेत तर ते जे प्रवाह आहेत तर ते कशामुळे तयार होतात तर हे जे प्रवाह आहेत बघा तर हे समुद्राच्या ज्या लाटा आहेत तर त्याच्यामुळे हे प्रवाह तयार होतात आणि जे वारे वाहतात, वायुदाबाचे जे पट्टे आहेत तर त्याचा प्रभाव या प्रवाहांवर असतो आणि हे प्रवाह ज्या भागातून वाहतात तर तिथल्याच भागाचं नाव त्या प्रवाहाला देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता बघा इथे सोमाली द्वीपकल्प, तिथून तो प्रवाह होता त्याला सोमाली प्रवाह म्हटलेला आहे. त्याच्यानंतर पूर्व ऑस्ट्रेलिया, तर तिथून जो प्रवाह वाहतो तर त्याला पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह म्हटला जातो. असं त्या भागातून ते प्रवाह वाहतात, त्यामुळे त्यांना तिथली स्थानिक नावे देण्यात आलेली आहेत. आता आपल्याला काय लक्ष ठेवायचं आहे या प्रवाहामध्ये तर जिथं उष्ण आणि शीत प्रवाह एकत्रित येतात, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह जिथं एकत्रित येतात तर त्या भागामध्ये किंवा तो जो भाग आहे तर तो प्लवंकांच्या वाढीसाठी काय असतो सर्वोत्तम भाग असतो. इथं प्लवंकचं चित्र दिलेलं आहे आणि प्लवंक काय आहे तर माशांचं खाद्य आहे आणि प्लवंक माशांचं खाद्य असल्यामुळे प्लवंक जर इथं वाढत असतील तर मासे पण इथं सगळ्यात जास्त असतील आणि त्यामुळं हा जो प्रदेश आहे तर तो कशासाठी प्रसिद्ध असतो मासेमारीसाठी. त्यामुळं उष्ण आणि शीत प्रवाह जिथे एकत्रित येतात तिथं प्लवंक मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे तिथं मासेमारी देखील मोठ्या प्रमाणावर चालते. आणखीन एक पीवायक्यू आहे, उष्ण आणि शीत प्रवाह जिथे एकत्रित येतात तर तिथं काय निर्माण होतं, दाट धुके तयार होतं. काय तयार होतं, दाट धुके तयार होतो. आता हे प्रवाह तुम्हाला पुढच्या पण इयत्तेमध्ये अभ्यासायचे आहेत, फक्त बेसिक माहिती तुम्हाला सांगते. तर या प्रवाहामुळे काय हवामान बदलासाठी हे प्रवाह कारणीभूत आहेत तर बघा ज्यावेळी उष्ण प्रवाह एखाद्या थंड प्रदेशातून वाहत असेल तर तिथं हवामान उबदार बनतं आणि एखादा थंड प्रवाह उष्ण भागातून वाहत असेल तर तिथं तिथलं जो वातावरण आहे किंवा तिथलं जे हवामान आहे तर त्याच्यामध्ये फरक जाणवलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर इथं बघा तर विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे समान मूल्य असलेले ठिकाणी नकाशात जोडून या रेषा तयार केलेल्या आहेत. आता उंचीसाठी बघा इथं प्रश्न येतो, उंची दाखवणाऱ्या ज्या रेषा आहेत तर त्यांना समोच्च रेषा म्हटलं जातं. तापमान दाखवणाऱ्या रेषा समताप रेषा, वायुदाबासाठी समदाब रेषा आणि पर्जन्यासाठी समपर्जन्य रेषा काय केल्या जातात, इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील वितरण समरेषांच्या आधारे दाखवले जातं. समरेषा काय काय बघा, उंचीसाठी समोच्च रेषा, तापमानासाठी समताप रेषा, वायुदाबासाठी समदाब रेषा आणि पर्जन्यासाठी समपर्जन्य रेषा दाखवली जाते नकाशामध्ये. आता पुन्हा इथं तुम्हाला हा साधा तापमापक दिलेला आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. निद्रव हवादाब मापक 2024 का 25 ला प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हे उपकरणं जे आहे तर ती उपकरणं तुम्ही एक्झॅक्ट ते काय आहे त्याच्या खाली जे नाव आहे तर ते लक्षात ठेवायचं आणि त्याची जी इमेज आहे तर ती लक्षात ठेवायची. याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पुढं दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षर वृत्तांना कशा आहेत, समांतर आहेत आणि दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषामधील अंतर जवळजवळ समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचे दिसते. उत्तर गोलार्धात मात्र या रेषामधील अंतर कशा आहे, कमी जास्त झालेले आढळते. या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे आणि त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होत असतो. बघा ज्यावेळी आपण उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध पाहतो
आता ह्या समताप रेषांचं सांगितलेलं आहे. तर इथं काय लक्षात ठेवा फक्त, तर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, ज्यावेळी तुम्ही उत्तर गोलार्धाकडे पाहाल तर तिथे जमीन जास्त आहे, खंडांतर भूपृष्ठ भाग जास्त आहे. आणि दक्षिण ध्रुवाकडे जर तुम्ही इकडं आलात, दक्षिणेकडे आलात विषुववृत्ताच्या, तर इकडे महासागर किंवा पाण्याचा भाग जो आहे तर तो कसा आहे, जास्त आहे. त्यामुळं तिथले जे अक्षांश आहेत आणि जमिनीचे प्रमाण यावरून काय ठरतं, तर तिथलं तापमानाचं वितरण ठरत असतं. पुढं इथं हा धडा संपलेला आहे. आता 6 बघा, महासागराचे महत्व. तुम्हाला क्रम विचारतील, घटता उतरता क्रम. तर इथं बघा सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर, त्याला प्रशांत महासागर असंही म्हटलं जातं. तुम्हाला एक क्षेत्रफळ पाठ करणे गरजेचं आहे का, तर नाही, फक्त क्रम लक्षात ठेवा. पहिलं सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर, ज्याला प्रशांत महासागर म्हटलं जातं. दुसरा आहे अटलांटिक महासागर, तिसरा आहे हिंदी महासागर, चौथा आहे दक्षिण महासागर आणि पाचवा आहे आर्टिक महासागर. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण, आर्टिक. तर क्रमानुसार हे महासागर आहेत. पुढे आता इथं मिठागरे वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता, IMP पॉईंट आहे. सर्वसाधारण जी महासागरे आहेत किंवा महासागराची सरासरी क्षारता किती आहे, 35%. आणि मृत समुद्र हा काय आहे, जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो आणि त्याची क्षारता किती आहे, 332. इथे PYQ येऊ शकतो बघा, सर्वसाधारण समुद्राची क्षारता किती असते, 35%. आणि मृत समुद्र हा जो आहे तर तो तिथं सर्वाधिक क्षारता आहे, जवळजवळ किती आहे, 332%. त्याच्याप्रमाणेच मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी खनिजे समुद्रामध्ये आढळतात. पुढे आता किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान कसं आढळतं, सम आढळतं. आपण मुंबईचं तापमान बघितलं. त्याचबरोबर विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात, त्यामुळं तिथल्या भागामध्ये जमीन आणि पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशामध्ये जमीन आणि पाणी शीत राहते. जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. तर वायुदाब पट्टे निर्माण होण्याचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा विषुववृत्ताचा जो भाग आहे तर इथं सूर्यकिरणे लंबरूप पडतात. तर इथं तर काय असतं, तर तिथली तापमान किंवा तिथलं जे जमीन आहे आणि पाणी तिथं लवकर तापतं किंवा जास्त तापतं. आणि इकडे ध्रुवाकडे जर तुम्ही गेला तर तिथं काय आहे, हवामान तितकं उष्ण नाही, थंड हवामान आहे. ध्रुवाकडचा भाग आहे शीत पट्टा आहे, त्यामुळं शीतकटिबंधाचा भाग आहे, त्यामुळे तिथलं जे जमीन आणि पाणी आहे तर ते कसं असतं, थंड असतं. आणि या सगळ्यामुळं जे वातावरणातील हवा जे असमानरित्या तापते तर त्यामुळे वायुदाब पट्टे तयार होतात. आता ग्रहीय वारे, वायुदाबातील फरकामुळे काय होतात, तर वारे वाहतात, तर त्यांना म्हटलं जातं ग्रहीय वारे. परत एकदा लक्षात ठेवा, वायुदाबातील फरकामुळे जे वारे वाहतात त्यांना काय म्हटलं जातं, ग्रहीय वारे. त्याचबरोबर हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात आणि हे प्रवाह उष्ण आणि शीत असतात. तर ग्रहीय वाऱ्यामुळे पाण्याचे उष्ण आणि शीत प्रवाह तयार होतात. त्याचबरोबर विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे काय वाहतात, प्रवाह वाहतात. ज्यावेळी आपण असा विचार करतो तर बघा विषुववृत्ताकडून शीत किंवा विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे अशा प्रकारे हे प्रवाह पाहायला मिळतात. इथं आपण ज्यावेळी प्रवाह बघितले बघा, उष्ण आणि शीत प्रवाह, तर तिथं हे प्रवाह वाहतात कसे, इथं बघा हे काय आहे, हा विषुववृत्ताचा भाग आहे आणि इकडं ध्रुवाकडचा भाग आहे. जे प्रवाह इथं विषुववृत्तापासून हे प्रवाह असे पण वाहतात आणि ध्रुवाकडून इकडं विषुववृत्तीय प्रदेशाकडे हे काय आहे, प्रवाहांची वाहण्याची दिशा आहे. प्रवाह 2 प्रकारचे असतात, शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह. ते जिथे एकत्रित येतात तिथं सगळ्यात जास्त मासेमारी पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. लोकसंख्येची घनता कोणत्या भागामध्ये जास्त असते, तर जिथं सागर सानिध्य लाभलेलं आहे तर तिथं हवामान कसं असतं, सम असतं आणि त्यामुळे तिथली लोकसंख्येची जी घनता आहे तर ती जास्त असते. आता इथं तुम्हाला खारफुटी किंवा तिवरीची वने दिलेली आहेत बघा. तर सागर किनाऱ्यावर दलदलीचा जो भाग आहे किंवा खाडी क्षेत्र आहे, तिथं क्षारयुक्त मृदा आणि हवामान दमट असते आणि अशा ठिकाणी तिवरी किंवा खारफुटीची जंगले आणि सुंदरीची वने आढळतात. पुढे आता
पुन्हा महासागर आणि संसाधने. महासागरातून आपल्याला काय काय मिळतं, तर मीठ आहे, मासे आहे, शंख आहे, शिंपले आहेत, ही उत्पादने मिळतात. त्याचबरोबर लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम आणि झिंक इत्यादी काही खनिज पदार्थ देखील आपल्याला महासागरातून मिळतात. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते. सागरी प्रवाह ते कशा पद्धतीने वाहतात, तर त्यानुसार जलवाहतूक ठरवली जाते. तर महासागराच्या समस्या बघा, पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग हा काय पाण्याने व्यापलेला आहे. त्याचबरोबर काही जलचर समुद्रामध्ये जे प्रदूषण होतं किंवा महासागरामध्ये जे प्रदूषण होतं त्याचा परिणाम जलचरांवर होतो आणि त्यामुळे निळा देव मासा आहे, समुद्री कासव आहे, डॉल्फिन हे जे आहेत तरी हे जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत समुद्रातील किंवा महासागरातील प्रदूषणामुळे. त्याच्यानंतर पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण कसं आहे, जास्त आहे, म्हणून तिला काय म्हटलं जातं, जलग्रह म्हटलं जातं. ज्यावेळी आपण पृथ्वीचा विचार करतो त्यावेळी जमिनीच्या भागापेक्षा पाणी 70% आहे आणि त्यामुळं पृथ्वीला जलग्रह किंवा निळाग्रह असं देखील म्हटलं जातं. इथं हा पण धडा संपलेला आहे. पुढं आपल्याला खडक आणि खडकांचे प्रकार बघायचे आहे. पुढचा धडा आहे 7 नंबर, खडक आणि खडकांचे प्रकार. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील जे कवच आहे तर त्याला ते कसं आहे, तर कठीण आहे आणि त्या कवचाला काय म्हटलं जातं, शिलावरण. तसेच माती व खडक यांचे बनलेलं आहे. पृथ्वीचं पृष्ठभागावरचे जे बाहेरील कवच आहे तर ते शिलावरण म्हटलं जातं. त्याला कशाचं बनलेलं आहे, तर माती आणि खडक, आणि कसं आहे, कठीण आहे. आता भूपृष्ठावर व त्याखाली सुद्धा खडक आढळतात आणि भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला काय म्हटलं जातं, खडक म्हटलं जातं. खडकांची जी निर्मिती आहे तर ती नैसर्गिक प्रक्रियेतून होत असते. खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह इत्यादी खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडतात. खडकांचे प्रकार बघा, अग्निजन्य खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक. आता अग्निजन्य खडकाला अग्निज खडक म्हटलं जातं किंवा मूळ खडक देखील म्हटलं जातं. खडकांचे प्रकार तुम्हाला बाकीच्या पण स्पर्धा परीक्षांना विचारले जातात, त्यामुळे अतिशय महत्वाचा हा घटक आहे. अग्निजन्य खडक ज्याला अग्निज खडक म्हटलं जातं किंवा मूळ खडक देखील म्हटलं जातं. गाळाचे खडक त्याला दुसरं नाव आहे स्तरित खडक. आणि हे जे मूळ खडक, अग्निज खडक आणि हे जे गाळाचे खडक आहेत तर ह्यांच्यामध्ये रूपांतरण झाल्यानंतर त्याचं दुसऱ्याच एखाद्या नवीन खडकामध्ये रूपांतरण होते, ते असतात रूपांतरित खडक. तिसरा प्रकार रूपांतरित खडक. आता पहिला आपण भाग बघतोय अग्निज खडक. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस, मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होतो. आता बघा इथं ज्यावेळी हा जमिनीचा भाग आहे आणि ज्यावेळी शिलारस वर येतो, पृथ्वी उद्रेक होतो त्याचा, तर जमिनीच्या खाली शिलारस थंड होतो आणि जमिनीच्या वर पृष्ठभागावर पण थंड होतं. जो जमिनीच्या खाली थंड होतं तर त्याला म्हटलं जातं मॅग्मा म्हटलं जातं. कन्सेप्ट लक्षात ठेवा, जमिनीच्या खाली जो शिलारस थंड होतो त्याला मॅग्मा म्हटलं जातं आणि जमिनीच्या वर जो शिलारस थंड होतो तर त्याला म्हटलं जातं लावा. आता कठीण व एकजिन्सी बहुतांश आणि ह्या लावारसापासून हे अग्निजन्य खडक बनत असतात. अग्निजन्य खडकालाच मूळ खडक म्हटलं जातं आणि हे जे अग्निजन्य खडक आहेत ते कठीण आणि एकजिन्सी दिसतात आणि खडक वजनाने देखील कसे असतात, जड असतात. त्याचबरोबर अतिशय महत्वाचा पॉईंट, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही आणि अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट हा काय आहे, प्रमुख खडक आहे. अग्निजन्य खडक जीवाश्म आढळत नाही, लाव्हारसापासून बनतो आणि बेसॉल्ट आढळत नाही. पुढे बघा प्युमिस खडक. आता प्युमिस हा जो खडक आहे तर तो अग्निजन्य खडकच आहे आणि ज्वालामुखीतून येणारा जो फेस आहे त्या फेसापासून हा प्युमिस खडक बनत असतो आणि तो त्याचं स्वरूप कसं आहे, सच्छिद्र असतो. घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. इथं बघा प्युमिस खडक कसा आहे, तर अग्निजन्य खडक आहे. प्युमिस खडक कशापासून बनलेला आहे, ज्वालामुखीपासून तयार होणाऱ्या फेसापासून. घनता कमी आहे, सच्छिद्र आहे आणि पाण्यावर तरंगतो. त्याच्यानंतर गाळाचे खडक. आता गाळाचे खडक बघा, खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकातील खनिजे विरघळतात. त्यांचे अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे बारीक बारीक तुकडे तयार होतात आणि काय किंवा भुगा तयार होतो. नदी, हिमनदी यांच्याबरोबर खडकाचे हे कण सकल प्रदेशात वाहत जातात आणि त्यांचे एकावर एक थर साचत जातात आणि तिथून गाळाचे खडक. बघा खडकाचे बारीक बारीक तुकडे झाले तर हे असे सगळे खडक एकत्रित येऊन त्याचे असे थरावर थर साचत जातात आणि त्यापासून गाळाचे खडक किंवा स्तरित खडक बनतात. गाळाच्याच खडकांना स्तरित खडक म्हटलंही जातं. गाळाच्याच खडकांना स्तरित खडक म्हटलं जातं. पुढे गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात. मगाचा पॉईंट आपण बघितला, अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत, गाळाच्या खडकामध्ये ते आढळतात आणि हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात आणि सर्वसाधारणतः गाळाचे खडक कसे असतात, सच्छिद्र असतात. वाळूचा खडक, चून खडक,
पंकाश्म, शेल, प्रवाळ हे काय आहेत तर गाळाच्या खडकाची उदाहरणे आहेत. वाळूचा खडक, चून खडक, पंकाश्म, शेल आणि प्रवाळ हे गाळाच्या खडकाची उदाहरणे आहेत. आता जीवाश्म, ज्याला फॉसिल म्हटलं जातं, इथे तुम्हाला चित्र दिलेले आहेत का. आता जीवाश्म म्हणजे काय, तर जीवाश्म कुठं आढळतं, गाळाच्या खडकामध्ये आढळतं. तर गाडल्या गेलेल्या मृत प्राणी आणि वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडून त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात, यांना काय म्हटलं जातं, जीवाश्म म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथे प्रश्न येतो बघा, लाल किल्ला. राजस्थानमध्ये जयपूर लाल रंगाचा वाळूचा दगड आढळतो आणि हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे आणि वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजपणे करता येते. लाल किल्ला त्याचं बांधकाम कशापासून बनलेलं आहे, तर राजस्थानमधील जयपूर जवळ लाल रंगाचा जो वाळूचा खडक आहे तर त्याच्यापासून लाल किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. आता रूपांतरित खडक बघायचा आहे आणि इथं ह्या चार्टवर तुम्हाला प्रश्न येतो, त्यामुळे हा चार्ट तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे, व्यवस्थित करायचा आहे. बघा, खडकांचे प्रकार दिलेले आहेत. इथं आग्नेयजन्य खडक, इथं मूळ खडक दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या मूळ खडकाचं रूपांतरण कशामध्ये होतं, त्याचं नवीन नाव रूपांतरित खडक. बघा, पहिला आपण खडक बघूया, ग्रॅनाइट. आता आग्नेयजन्य खडक आहे ग्रॅनाइट आणि त्याचं रूपांतरण कशामध्ये होतं, नीसमध्ये. त्याच्यानंतर बेसॉल्ट हा जो खडक आहे तर मूळ कसा आहे, आग्नेयजन्य खडक आहे आणि खडकाचा प्रकार आग्नेयजन्य खडक आहे आणि बेसॉल्ट पासून रूपांतरित खडक जो बनतो त्याला म्हटलं जातं अँफिबोलेट. त्याच्यानंतर चून खडक बघायचा आहे. चून खडक हा स्तरित खडकाचा प्रकार आहे आणि स्तरित किंवा गाळाचा खडक, आणि चून खडकाचं रूपांतरण किंवा चून खडकापासून तयार होणारा रूपांतरित खडक आहे संगमरवर. इथं प्रश्न येऊन गेलेला आहे PYQ. पुढे कोळसा. आता कोळसा स्तरित खडक आहे आणि कोळशापासून रूपांतरित खडक कोणता बनतो, हिरा. त्याच्यानंतर वाळूचा खडक देखील स्तरित खडक आहे, त्याच्यापासून रूपांतरित खडक बनतो क्वार्टझाइट. त्याच्यानंतर पंकाश्म शेल हा स्तरित खडक आहे आणि याच्यापासून बनणारा रूपांतरित खडक आहे स्लेट. परत एकदा बघा, ग्रॅनाइट पासून नीस, बेसॉल्ट पासून अँफिबोलाइट, चून खडक पासून संगमरवर, कोळसापासून हिरा, वाळूचा खडक पासून क्वार्टझाइट आणि पंकाश्म शेल पासून स्लेट हे रूपांतरित खडक बनत असतात. तुम्हाला जोड्या जुळवा इथं प्रश्न येऊ शकतो. आता इथं भेडाघाटची इथं माहिती काय दिलेली आहे, तर आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे आणि हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना खाणीतून आणला आहे. हे तर भेडाघाटाची माहिती इथं दिलेली आहे, नर्मदा नदीशी संबंधित आहे. सुरुवातीला ही माहिती बघा, तर आग्रा येथील जो ताजमहाल आहे तर तो रूपांतरित खडकाने बांधण्यात आलेला आहे आणि हा जो दगड आहे तर तो राजस्थान येथील मकराना येथील खाणीतून आग्र्यासाठी वापरण्यात आलेला जो खडक आहे संगमरवर, तर तो कुठून नेला होता, तर राजस्थानमधील मकराना. आता भेडाघाट बघा, मध्य प्रदेशातील भेडाघाट या ठिकाणी नर्मदा नदीच्या पात्रामध्ये नावेने प्रवास करत असताना तिथले जे तट आहेत, इथं तट आहेत बघा, तर ते संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते आणि सूर्यास्तावेळी तिथं किंवा पौर्णिमेच्या रात्री हे तट काय आहे तर उजळून निघतात. संगमरवरी तट आहेत. भेडाघाट ठिकाण कुठं आहे, मध्य प्रदेशात. पुढं आता महाराष्ट्र आणि खडकांचे प्रकार. आता इथं हा जो पूर्ण जर आपण महाराष्ट्र बघितलं, दख्खनचं पठार बघा ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला आहे आणि तिथं सगळ्यात जास्त खडक कोणता आढळतो, बेसॉल्ट खडक आढळतो. हा पूर्ण भाग बेसॉल्ट पट्टा आहे, बेसॉल्ट खडक आढळतो. इथं डार्क पोर्शन ज्याच्यामध्ये गडचिरोली आहे, थोडा भाग चंद्रपूरचा भाग आहे, नागपूर आहे, भंडाऱ्याचा थोडा भाग आहे, गोंदियाचा भाग आहे. तर इथं तुम्हाला ग्रेनाइट हा खडक आढळतो. कोणता, ग्रेनाइट. आणि हा सगळा बहुतांशी पूर्ण महाराष्ट्रात इकडं बेसॉल्ट खडक आहे. आता इकडे बघा, हा लाल रंगाचा, इथं सिंधुदुर्ग हा जो भाग आहे किंवा रत्नागिरीचा थोडासा भाग, इथे तुम्हाला जांभा खडक पाहायला मिळेल. कोणता, जांभा खडक. आणि हा जो वरचा भाग आहे नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती हा स्तरित खडकाचा भाग आहे. त्याच्यानंतर इथं बघा जांभा खडक. आता चिराविटांचे जे घराचं बांधकाम तुम्हाला माहित असेल तर त्याला जांभा खडक म्हटलं जातं. ही चिराविट आहे बघा किंवा जांभा खडक आहे, त्याला जांभा खडक देखील म्हटलं जातं. आता मोठ्या प्रमाणावर इकडे सुद्धा चिराविटांचं बांधकाम पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा ओव्हरऑल आता सगळीकडेच तो कोकणातून येतो, तर त्याचं बांधकाम तुम्हाला पाहायला मिळतं. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये हा जांभा खडक आढळतो. एवढंच इथं लक्षात ठेवा. पुढं हा पण धडा इथं संपलेला आहे. आता 8वा धडा आहे नैसर्गिक संसाधने. तर बघा, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी. मृदा, हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी ही काय आहेत, नैसर्गिक संसाधने आहेत. काही महत्वाची क्षेत्रे इथं दाखवलेली आहेत. मृदा, माती, सगळी नैसर्गिक संसाधने.
आता इथं अतिशय महत्वाचं बघा, हे एक तुम्हाला आकृती इथं दिलेली आहे आणि इथं तुम्हाला विषुववृत्तीय वने वगैरे दिलेले आहेत. तर 0 अंश जे अक्षरवृत्त आहे तर तिथं विषुववृत्ताचा भाग विषुववृत्तीय वने आढळतात. त्याच्यानंतर 15 अंश अक्षरवृत्तावर इकडं पानझडी वने आढळतात. त्याच्यानंतर 30 अंशाच्या दरम्यान बघा उष्ण गवताळ प्रदेश आहे. 30 ते 45 याच्या दरम्यान तुम्हाला काटेरी वने आढळतील. 45 अंश अक्षरवृत्ताच्या दरम्यान तिथून तुम्हाला समशीतोष्ण गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. 60 अंश अक्षरवृत्त मिश्र वने आढळतील. त्याच्यानंतर 60 ते 75 इकडं रुंद पर्णी वने. त्याच्यानंतर 75 ते 90 इकडे सूचीपर्णी वने आणि ध्रुवावर तुम्हाला टुंड्रा वने पाहायला मिळतात. हे जे आहे तर तुम्ही हे व्यवस्थित पाहून समजून घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर ही जी हायलाइट केलेली पुस्तकाची PDF आहे तर टेलिग्रामला मी टाकून देईल. तुम्ही एकदा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून हे PDF व्यवस्थित वाचा आणि थोडंफार प्रश्नोत्तरे जर केली तर तुम्हाला त्याच्या बाहेर काही करावं लागणार नाही. आता बघा, विषुववृत्तीय सदाहरित पानझडी उष्ण गवताळ काटेरी समशीतोष्ण गवताळ रुंद पर्णी सूचीपर्णी टुंड्रा वन प्रदेशामुळे वनस्पतीवर अवलंबून असणारे अनेक प्राणी वनामध्ये वास्तव्य करतात. आता इथं काही जास्त महत्वाचं नाही. आता पुढे अधातू खनिजांचा वापर कशासाठी केला जातो? रसायने तयार करण्यासाठी. अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो. अधातू खनिजामध्ये येणारे खनिजे कोणते आहेत? जिप्सम आहे, सेंधव आहे आणि कॅल्साइट आहे. परत एकदा बघा, अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो आणि अधातू खनिजामध्ये खनिजे आहेत जिप्सम, सेंधव आणि कॅल्साइट. पुढे पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण किती आहे? साधारण 29.20%. जेवढ्या फॅक्ट्स आहेत तर त्या सगळ्या फॅक्ट्स आपण कलेक्ट करून पुढे चाललेलो आहोत. पुढे आता ऊर्जा साधने. आता ऊर्जा साधनामध्ये पारंपरिक ऊर्जा साधनांचं वर्गीकरण बघा. पारंपरिक, अपारंपरिक, जैविक, अजैविक, नूतनीकरणीय, अनूतनीकरणीय अशा पद्धतीनं काय केलं जातं? वर्गीकरण केलं जातं. परत तुम्हाला इथे एक चार्ट दिलेला आहे, पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने. आता पदार्थांवर बघा, त्याची उदाहरणं पहिला बघा, लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा आणि अणू. पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनं. आणि प्रक्रिया म्हणजे काय? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा. इथं सौर आहे, पवन म्हणजे वारा, पाणी, धरती, ओहोटी आणि भूगर्भीय उष्णता. ही काय आहेत? तर प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधने आहेत. दोन्हीतला फरक, हे पदार्थावर आधारित ऊर्जा साधने कशा आहेत? कायमस्वरूपी राहत नाहीत. हे कसे राहतात? कायमस्वरूपी राहतात. त्याच्यानंतर एकदा वापरल्यानंतर हे काय होतात? संपतात. पण हे काय सातत्याने उपलब्ध असतात. पुनर्वापर होत नाही. इकडे पुनर्वापर होतो. ह्यांचं प्रमाण कसं आहे? मर्यादित. आणि त्यांचं प्रमाण कसं आहे? मुबलक आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया आधारित ऊर्जा साधने आढळतात. त्याच्यानंतर निसर्गतः नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो इकडे पदार्थावर आधारित ऊर्जा साधनामध्ये. आणि प्रक्रियावर आधारित जी ऊर्जा साधने आहेत तर ती सहज उपलब्ध होतात. पुढं अणुऊर्जा सोडून इतर सर्व जैविक आहेत आणि इथं काय आहे? ती प्रक्रिया नैसर्गिक आहे. पुढं ऊर्जा निर्मितीच्या वेळी पदार्थावर आधारित जे ऊर्जा साधने आहेत तर प्रदूषण होतं, इथं प्रदूषण होतं नाही. पुढं अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधने म्हटलं जातं. यांना म्हटलं जातं प्रक्रियावर आधारित, त्यांना अपारंपरिक ऊर्जा साधने. पुढे पदार्थावर आधारित ऊर्जा साधने निर्मितीच्या दृष्टीने किफायतशीर आहेत आणि हे काय आहेत? खूप खर्चिक आहेत. मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी वापरावी लागते, त्यामुळे खर्चिक आहे. त्याच्यानंतर पुढं दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने ज्वलनशील असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेत आणि हे कशा आहेत? तर बघा, पर्यावरण पूरक आहेत. त्याच्यानंतर विद्युत निर्मिती प्रकार. आता पदार्थावर आधारित जी ऊर्जा साधने आहेत त्याच्यापासून कशा प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? औष्णिक आणि अणू. आणि इकडं औष्णिक व गतीज. पुढे कोळशापासून औष्णिक विद्युत निर्माण केले जाते. कोळशापासून औष्णिक निर्मिती केली जाते. त्याच्यानंतर खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे, त्याच्या जास्त किमतीमुळे या खनिजास काय म्हटलं जातं? काळे सोने. खनिज तेल बघा, आता युद्ध चालू आहे, खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामुळं इथं खनिज तेल आहे ते एक तर त्याची किंमत जास्त आहे, त्याचबरोबर रंग कसा आहे? काळा आहे. त्यामुळं त्याला काय म्हटलं जातं? खनिज तेलाला काळे सोने. लक्षात ठेवा, खनिज तेलाला काळे सोने असे देखील म्हटले जातं. सोन्यासारखा त्याचा दर पण जास्त आहे आणि रंग कसा आहे? काळा आहे. आता अतिशय महत्वाचा हा मॅप.
तर इथं तुम्हाला कोळसा क्षेत्र, खनिज तेल क्षेत्र दिलेलं आहे, तर ती नावं लक्षात ठेवायची आहेत, तुम्हाला विचारली जातात. आता ही तर बघा, हा जो भाग आहे तर इथं आपण मॅप रिडिंग करताना हे तुम्हाला पहिलं समजलं पाहिजे. हा जो पोर्शन आहे तर हा खनिज तेल क्षेत्राचा भाग आहे आणि इथं हा अशा पद्धतीनं जे हे लोगो दिलेला आहे तर हे कोळसा क्षेत्र दाखवतं. आता कोळसा क्षेत्र दाखवणार एखादं बघा, तर बघा इथं तालचेर आहे, कोरबा आहे, सुहागपूर आहे, हजारीबाग आहे, सिंगरोली आहे, पलान आहे, तर ही कोळसा क्षेत्रे आहेत. आणि हा भाग इकडं नुनमती, नहरकटिया, दिग्बोई, माकूम हा इकडचा पूर्वेकडचा जो भाग आहे भारताचा, तर हे काय आहेत, खनिज तेल क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. इकडे बघा उमरसर हे कोळसा क्षेत्र आहे. कलील, लुनेज आणि अंकलेश्वर हे काय आहेत, तर खनिज तेल क्षेत्र आहेत. महाराष्ट्रामध्ये जर खनिज तेल क्षेत्राचा विचार केला तर मुंबई आहे, या ठिकाणी खनिज तेल क्षेत्र आहे. इथं बघा तामिळनाडूमध्ये नेवेली कोळसा क्षेत्र आहे. त्याच्यानंतर राजस्थान पलान कोळसा क्षेत्र आहे. पुढं राजमहल, इकडं बिहार झारखंड, इकडं झारखंडच्या इकडं राजमहल आहे. इकडं हजारीबाग आहे, सिंगरोली आहे, झारिया आहे, धनबाद आहे, राणीगंज आहे, रामगड आहे. तर ही सगळी हाच पट्टा आहे, हा कोळसा क्षेत्राचा पट्टा आहे. त्याच्यानंतर आपण गोदावरी नदीचं खोरं जर पाहिलं तर वर्धा खोरे, गोदावरी नदीचे खोरे, तर इकडे बघा कामटे आहे, तर इथं मोहपल्ली आहे, पातरखेडा आहे, ही काय आहे तर वर्धा खोरे, तर इथं पण कोळसा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. हा पूर्ण नकाशा तुम्ही वाचला पाहिजे. नकाशावर आधारित तुम्हाला एखादा दुसरा प्रश्न येतो ज्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन कुठं खाली पॅसेजमध्ये दिसणार नाही, पण एखादं हजारीबाग हे ठिकाण विचारलं जाईल, ते कोणत्या राज्यातील आहे, काय आहे, तिथं कोळसा आढळतो का, खनिज तेल क्षेत्र आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे आता अणुऊर्जा बघा, तर युरेनियम आणि थोरियम अशा खनिजांच्या अणुचे विभाजन करून ऊर्जा निर्माण करता येते. प्रश्न आलेला आहे. तर युरेनियम आणि थोरियम यांचा वापर करून अणुऊर्जा निर्मिती केली जाते. आता जलऊर्जामध्ये पंजाबमधील भाकरानंगल आणि महाराष्ट्रातील कोयना जलऊर्जा प्रकल्प आहेत. पंजाबमधील भाकरानंगल आणि महाराष्ट्रातील कोयना. त्याच्यानंतर पवन ऊर्जा. आता पवन ऊर्जेमध्ये काय आहे तर पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग किती असावा लागतो तर 40 ते 50 किलोमीटर इतका असावा लागतो. पुढं सौर ऊर्जा. आता सौर ऊर्जेमध्ये महत्वाचं महाराष्ट्रातील स्थळ दिलेलं आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सौर विद्युत प्रकल्प आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे महाराष्ट्र हे जे प्रकल्प आहेत तर ते तुम्हाला एका दुसरं नाव तुम्हाला विचारलं तर इथूनच विचारलं जाणार. सौर ऊर्जा प्रकल्प भरपूर आहेत, जल ऊर्जा प्रकल्प भरपूर आहेत, पण तुम्हाला जे पाठ्यपुस्तकामध्ये नावं आहेत तर तिथूनच प्रश्न विचारला जातो. इथं आता सौर ऊर्जा बघितला, पण महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सौर विद्युत प्रकल्प. पुढे पृथ्वीच्या अंतर्गर्भातील तापमान हे प्रत्येक 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसने वाढते आणि या जमिनीखालील तापमानाचा वापर करून आता विद्युत निर्मिती करण्याची प्रक्रिया मानवाने अवगत केलेली आहे. या भूऔष्णिक ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती केली जाते. भारतात हिमाचल प्रदेशमध्ये मणीकरण येथे असा प्रकल्प आहे. आता इथं काय लक्षात ठेवा, भारत HP म्हणजेच हिमाचल प्रदेश बघा, हिमाचल प्रदेशामध्ये मणीकरण नावाचं जे ठिकाण आहे तर त्या मणीकरण या ठिकाणी भूऔष्णिक विद्युत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. जमिनीच्या आतील ऊर्जेचा वापर करून हा प्रकल्प तयार केला जातो. पुढे भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापासूनचं जे अंतर दिलेलं आहे तर ते किती आहे 6373 आणि सुमारे तापमान किती आहे तर 4000 अंश सेल्सिअस इतकं. पुढं 10 मानवाचे व्यवसाय. आता या धड्यावरून पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता प्राथमिक व्यवसाय बघा, प्राथमिक व्यवसाय ज्याच्यामध्ये पशुपालन आहे, शेतीशी संबंधित व्यवसाय आहे, मासेमारी हे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्राथमिक व्यवसायावर अवलंबून जे प्रक्रिया आधारित व्यवसाय आहेत तर त्यांना द्वितीयक व्यवसाय म्हटलं जातं. आणि पुढं सेवा, तृतीयक व्यवसायामध्ये सेवा देणारे जे व्यवसाय आहेत ते तृतीयक व्यवसायामध्ये येतात आणि सेवा देण्यासाठी ज्यावेळी विशेष प्रावीण्याची गरज असते तर त्या व्यवसायांना म्हटलं जातं चतुर्थ व्यवसाय. इथं तुम्हाला काही व्यवसाय पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता इथं तुलना तुम्हाला करून दिलेली आहे बांगलादेश, अरब अमिराती आणि टर्की. आता इथं ओव्हरऑल काय लक्षात ठेवायचं आहे बघा, बांगलादेशमध्ये हे प्रमाण जास्त आहे. हे कशाचं आहे तर प्राथमिक व्यवसाय
जास्त आहे. त्याच्यानंतर संयुक्त अरब अमिराती, आता इथं बघा हे प्रमाण जास्त आहे. हे कशाचं प्रमाण आहे, तर हे सेवा देणारे किंवा तृतीयक व्यवसायांचं प्रमाण संयुक्त अरब अमिरातीमध्ये जास्त आहे. बांगलादेशमध्ये प्राथमिक व्यवसायाचं प्रमाण जास्त आहे. आणि टर्कीचा मॅप तुम्हाला दिलेला आहे, तर इथं बघा हे प्रमाण जास्त आहे, तृतीय किंवा थोडंफार द्वितीयक आणि तृतीय दोन्हीचं प्रमाण तिथं कसं आहे, जास्त आहे. प्राथमिक आणि तृतीयक, हिरवं जे प्रमाण आहे तर तृतीय व्यवसायांचं आहे आणि हे निळं जे आहे तर ते प्राथमिक व्यवसायांचं आहे. द्वितीय व्यवसायाच्या तुलनेमध्ये टर्कीमध्ये तृतीयक आणि प्राथमिक क्षेत्रातील व्यवसायांचं प्रमाण जे आहे तर ते जास्त आहे. अशा पद्धतीनं पूर्ण इयत्ता 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे तर ते आपण कंटेंटचा भाग आपण कव्हर केलेला आहे. एवढंच पाठ्यपुस्तक आहे, जेवढे फॅक्ट सांगितले त्याच्या बाहेर तुम्हाला काहीही विचारलं जाणार नाही, त्यामुळं एवढंच करायचं आहे. आणि हे जे हायलाइटेड PDF आहे तर ती टाकून देईल. त्याचबरोबर ह्याच्या जर नोट्स हव्या असतील किंवा एखाद्याला आता किंवा अजिबातच अभ्यास झालेला नसेल, आता शेवटच्या क्षणामध्ये किंवा आता 30 दिवसाच्या कालावधीमध्ये काय करावं समजत नसेल तर त्यांनी बिनधास्त आपल्या नोट्स परचेस करू शकता. 6वी ते 10वी पर्यंतच्या टू दी पॉइंट आपण इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राच्या नोट्स काढलेल्या आहेत. किंमत फक्त 350 रुपये आहे. फक्त इतिहास किंवा फक्त भूगोल एखादा जरी विषय तुम्हाला हवा असेल तर तरी सुद्धा तुम्ही त्या परचेस करू शकता. बघा, आणि शेड्यूल प्रमाणे आज आपलं 15 मेला रात्री 10 वाजता या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांचं सेशन होईल आणि उद्या आपला विषय असेल इयत्ता 7वी भूगोल. तर जास्तीत जास्त मुलांनी लाईक करा. खूप मेहनतीने व्हिडिओ बनत आहे, यातून तुम्हाला 100% आउटपुट येणार आहे. त्यामुळं जाता जाता लाईक जरूर करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना चॅनल जरूर काय करा, शेअर करा. आणि अशाच पद्धतीनं आपण रोज आता एकत्र सोबत राहणार आहोत लाईव्ह सेशन किंवा कंटेंटच्या स्वरूपामध्ये. त्यामुळं डेली आपले व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. छान राहा, छान अभ्यास करा. धन्यवाद.